तुम्हाला एन्झायटी आहे, पण तुम्हाला ते अजून कळलंच नसेल. कारण एन्झायटीची काही सायन्स इतकी हिडन असतात, की लोकं त्याला फक्त स्ट्रेस समजून इग्नोर करतात. साईन नंबर 1, सतत वाईट परिस्थितीचा विचार करणं. काहीही झालं की मन लगेच विचार करतं. काही वाईट झालं तर, मी फेल झालो तर, लोकं काय म्हणतील? साईन नंबर 2, रिलॅक्स करायला गिल्ट वाटणं. तुम्ही आराम करत असताना मन म्हणतं, मी अजूनही काहीतरी करायला हवं. शरीर शांत असतं, पण मन सतत धावत असतं. आणि साईन नंबर 3, स्मॉल डिसिजन पण खूप डिफिकल्ट वाटतात. काय बोलावं, काय निवडावं, काय करावं यावर खूप एनर्जी वेस्ट होते. जर या 3 साईन्सपैकी एक जरी साईन तुमच्यात असेल तर तुमचं मन मदतीचा सिग्नल देत असू शकतं. एन्झायटीसोबत संघर्ष करायची गरज नाही, तिला फक्त समजून घेण्याची गरज आहे. जर तुम्हालाही तुमच्या इमोशन्स समजून घ्यायच्या असतील आणि एन्झायटीवर काम करायचं असेल तर काउन्सिलिंग तुमच्यासाठी एक सुरक्षित सुरुवात ठरू शकते.